जय शिवराय मित्रांनो, माहीच्या पप्पांची तब्येत खराब झाल्याने अचानकच गावाला आलेलो आणि त्यामुळे व्हिडिओ पण काढले नाहीत. उद्या पुण्याला परत जायचं होतं म्हणून रानात भाजी आणायला निघालो. सूर्य मावळतीला आलेला आणि आम्ही रानात पोचलो. पुण्यामध्ये राहून सुद्धा गाव जवळ असल्यामुळे आम्हाला रानातल्या ताज्या आणि चांगल्या भाज्या खायला मिळतात. लसूण आणि कांदा सरीवर लावला होता त्यामुळे एकदम चांगला आला होता. तुमच्या रानात सुद्धा लसूण आणि कांदे लावले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. संपूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. कोथिंबीर उपटण्यापासून मी सुरुवात केली. याला म्हणतात गावरान कोथिंबीर. कोथिंबीरीला एवढा चांगला फुटवा होता की एक मूड सुद्धा एका भाजीला खूप होईल. असं सगळं यायला पाहिजे म्हणजे बनवा 2-3 ह्याच्यातच पेंडीवर. कोवळी कोवळी कोथिंबीर उपटून घेतली. जरा जास्तच घेतली. म्हटलं कोथिंबीरीच्या वड्या सुद्धा बनवाव्यात. मी भाजी उपटेपर्यंत यांनी वावराला फेरफटका मारून घेतला. यांना शेतात जायला खूपच आवडतं. पुण्याहून गावाला आलं की रानात एकतरी चक्कर होणारच. आईंनी लसणाच्या सरीमध्ये मेथीची भाजी पण लावली होती. ती पण मस्त आलेली. माहीचं इकडं खूप मोठं काम चालू होतं. वावरातील दगडी गोळा करून तिने एक ढीग केलेला. शापूची भाजी मी खोडूनच घेत होती. मला भाजी खोडताना बघून माही पण आली भाजी काढायला. असं तुम्हाला वाटेल की माही किती हुशार आहे, मला मदत करायला आले, पण ती तर उद्योग वाढवत होती. भाजी उपटून फेकून देत होती. ते झाल्यानंतर म्हटलं कांद्याची पात घ्यावी. तुम्हाला आवडते का कांद्याची पातीची भाजी? खरं तर मी पहिल्यांदाच पात काढत होते त्यामुळं मला सुद्धा माहीत नव्हतं. मी आधी मधली पात काढली. अचानकच मला आठवलं आईंनी सांगितलेलं पात बारीक आहे त्यामुळं त्यांनी साईडची 2-3 पाने घेतली होती. मग मी सुद्धा तशीच पात काढली. लग्नाच्या आधी मी रानात जास्त जात नव्हते, पण आता मला आवडतं. खरं तर काम करायला एवढं आवडत नाही, पण फिरायला मात्र भारी वाटतं. थोडी मेथीची भाजी पण घेतली. सर्व भाजीपाला काय घेऊन करते ग झालेला. तू? माहीला म्हणत होते चल आता घरी जाऊया. तर म्हणते थांब ना, अजून भाजी उपट. नंतर तर तिने मातीतच खेळायला सुरुवात केला. लय तिला लाड आहे सुद्धा आता. रानात आमच्यासोबत यायला खूपच आवडायला लागले. काय करते ग तू? हं? सर्व झाल्यानंतर घरी जाण्यासाठी निघालो. पळ 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 माही चल, आम्ही चाललोय घरी. पळ पळ पळ, नाचू नको कशी, ये चल. पडलं. खरंच खरा चल. आनंद हा आपल्या मातीमध्येच असतो आणि तो असलाच पाहिजे. म्हणूनच म्हणतात ना, जीव गुदमरून टाकणाऱ्या शहरांपेक्षा गड्या आपला गावच बरा. गड्या आपला गावच बरा.